नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आई आलेली आहे परत एकदा। आईचं काम होतं थोडं म्हणून ती घरी आलेली आहे। तसं पण ते तिकडे दोघं जण असतात, त्यांना कंटाळा आला की कधी फेरी मारत राहून असंच त्यांचं काम होतं म्हणून घरी आले होते। तर चहाचा टाइम झालाय, चहा अजून बनवला नाही। पप्पा गेले तर बाहेर मार्केटला गेले, तर येताना ते वडापाव घेऊन येणार आहेत म्हणून आम्ही तिघं पण वाट बघतोय पप्पा कधी येतील वडापाव घेऊन। ओवीला सोडून येतील, ओवीला ट्युशनवरून ते घेऊन गेले, त्यामुळे ते येताना वडापाव घेऊन येणार आहेत। आणि मी पण खूप दिवस जेव्हा दीदीने आणले ना तेव्हा 1-1.5 महिन्यांनी मी वडापाव खाल्ला आहे ना। जास्त हल्ली वडापाव बंद केले, पण आता पप्पांना माहितीये बारक्या पोरीला वडापाव जास्त आवडतं म्हणून। मंडळी, हा आहे आपल्या बागेतला शेवटचा वांगा। ह्यानी सगळी झाडं काढली, वांग्याची पांगा झालेला आहे आणि डेखा पण कसा काढलाय तसा। डेखा त्याचा जून झाला होता, त्याच्यामुळे मग तो नरम वाटतोय ना, मोठा झाला तो पानांमध्ये लपून राहिला, त्यामुळे तो मला दिसला नाही। तो आणि आता दिसला। आता यावर्षी पुन्हा एकदा नवीन स्टॉक चालू करा वांग्याचा। पण आमच्या शेटला वांग आवडत नाही। हे वांग्याची झाडं जी होती ना ती आईने लावली होती, त्यामुळे ह्यांनी काढली नाही। आणि ह्याला वांगे आवडत नाही, कशामध्ये टाकलेलंच वांग आवडत। वांग्याचं भरीत आवडतं, ते बनव मग मी खाईन। ते भरत्यामधलं फक्त ते जे भरीत बाजारातून आणूया, फक्त भरीतच खातो मी, वांगी कोण खाणार। म्हणून ह्यांनी वांग्याचं झाड काढलं की ह्याला वांगे आवडत नाही म्हणून। पण जाम झाली ना, खूप खाली वांगी, दीदीला पण दिली आम्ही। तरी यावर्षी आपण बागेमध्ये घेवडा काहीच नाही लावला, किंवा हे काय लावलं होतं, दुधी आणि कारली लावली होती गेल्या वर्षी। गेल्या वेळेला यावेळेस आपण काहीच नाही लावलं। द्या तयारीतच आहोत आम्ही। वडापाव आलेले आहेत, काय काय आणले आम्ही। समोसा आणला, सगळं प्रीतला पॅटीस पासून सगळ्यांना पॅटीस। गरम गरम पॅटीस तुला हवे होते म्हणून आणले बघ। मला पॅटीस आवडतो। चटणीला मी डिश आणते, थांब। अरे वा, सुरा पण दिले त्याने मला आण कापून। हा, आईला कापून आवडतं। डिश आण मला वेगळी। पापा चटणी खोला। मला असंच दे, मी असंच खाईन। कापण्यामध्ये एक्सपर्ट आहे पप्पा। मला एक रिकामी डिश दे। ही बघ अगं, तुला ही डिश आहे आणि ते हे वाटीत, ते वाटीमध्ये काढायची पप्पा। धार थोडी कमी आहे सुरीला। हा, त्या तुला मी जुनी वाली दिली सुरी, माझ्या हातात राहील का? बस ओके। चटणी द्या आईला, मिरची घे, पप्पांना मिरची लागते। पप्पांना दे, तुला कापून हवंय, माझा नको, माझा असाच ठेव। तुम्हाला कापून हवं, पप्पांना नको कापून। चहा, स्पेशल चहा। येस, आईसाठी स्पेशल संगीता चहा। आमच्याकडे चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत। एकाला साखरेचा चहा लागतो, एकाला गुळाचा चहा लागतो। आईला तर दोन्ही पण नाही लागत, नुसताच चहा लागतो, गोड वगैरे काहीच नको। असे प्रकार आहेत आमचे चहा पिण्याचे प्रत्येकाचे। तर मस्त नाश्ता केलाय, म्हणजे काय खाल्ला आपण, पॅटीस खाल्ला, तर पॅटीस खाल्ल्यानंतर परत गरमागरम चहा पाहिजे। तर या आईला काहीच नाही, तरी पण गोड टाकलंय मी। आई बोलली काहीच नको, थोडंसं टाकलं। मी चहा घेतला तो वाटणार नाही तिला। चहा सोबत काय पॅटीस, खारी पॅटीस। इकडे सगळं स्टॉक माणूस आणून ठेवते, बेकरीमध्ये गेला की यावेळेला 2 खारी आणले। खारी चांगली होती, मस्त फुललेली। एक ह्याच्यामध्ये एक परत। ओके, भरलेले आहे सगळं। काय पाहिजे तुला, खारी खाणार आहेस आता? नाही, आता काहीच नाही, तर मी चहा घेणार। थँक्यू। अजून इकडे सामान चाललंय, सामान आणायला सांगितलंय बघ। आता श्रावण महिना, सोमवारची रात्र जायची आहे, पहिलाच दिवस आहे आजचा, सोमवार आहे। आपण इकडे बघ ना, दाखव। बोल। सोमवारी कोबीची भाजी, मंगळवारी भेंडी, बुधवारी घेवडा, गुरुवारी वालाच्या शेंगा, शुक्रवारी टोमॅटोची घाटावरची भाजी, शनिवारी घेऊन जात तुम्हाला दान माझ्याकडे घे। तर मंडळी, तुम्ही काय प्लॅन केलेला आहे श्रावण मध्ये, काय बनवणार आहेत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, त्याच्यानुसार आम्ही रेसिपी बनवू। इकडे चालू आहे फ्रीजचं, आम्ही श्रावण महिन्यात करंजा उद्या करणार आहात, यायचं खायला। तुमच्याकडे नुसता सणच चालू आहे। बाबा मी सांगितलं तर ते तिखट आणल्यास काय?
तिला शंकरपाळ्या पाहिजे. शंकरपाळ्या तिखट आहे ना. ती लाईक कर आता गेलीस की. मावशीला करंजा करा मग तिला करू दे त्या तिखट. तिला कमी झालं की बोलते मावशीला एवढा डबा दिला मला एवढूच डबा दिला. तिने हा बघितला. A few moments later. या नमस्कार. बाजार आलेला आहे. बाजार भाव वाढलेला आहे. वाढला श्रावण? एवढं ना थोडंच वाढलं. थोडंसं वाढलंय. ठीक आहे. ठेव वजन आहे भरपूर. ओके. भिजली होती का भाजी की सुकी होती? सुकी तर आहे. टोमॅटो एवढी किती किलो आणली आहेस? टोमॅटो आणि 1.5 किलो. एवढी टोमॅटो 1.5 किलो. ठीक आहे. बस भेंडी टोमेटो आणि कांदे बटाटे. बाकी सब्जी मंडी. सब्जी मंडी खत्म हो गया. 6:30 बजे जाओगे तो कौन देगा? आज लेटच झालं. मग ठीक आहे. सगळं संपलं. घेवडा अजून कोबी फ्लावर सगळं संपलं. नंतर जावं लागेल. आता उपवासाचा वार सुरू आहे. एवढे मोठे कांदे खराब होते, हे चांगले होते मग ते आणले. आमच्याकडे 100ला 2.5 किलो मिळतात. बटाटी पण 100ला 2.5 किलो मिळतात. आपल्याकडे कसा भाव चालू आहे? टोमॅटो 50 रुपये किलो. 1.5 किलो. 1.5 किलो बरी आहे. थोडी कच्ची अंडीच बरं झालं आणि फक्त भेंडी आणली. भेंडीच मिळाली, दुसरं ठीक आहे. आमचा बाजार झालेला आहे. आता उद्या मार्केटला जाऊन घेऊन येऊ आपण. ठीक आहे. थँक्यू. मला बोलतो थँक्यू. बायको गेल्याशिवाय सामान येणार. बायको आली असती तरी पण भेटली नसती भाजी. ठीक आहे. आजचाच प्रॉब्लेम. आज भाजीच नव्हती. आज नव्हती तर मी गेले तर सगळं पिशवी भरून घेऊन येते काय पाहिजे. अगं पण तू दुपारी नेतेस ना मला. आता माझ्यासोबत आली असतीस तर समजलं असतं तुला. पाऊस नाही पडला. बस तिकडे आमच्याकडे पडतो तिकडे पडत नाही. ओके ठीक आहे. प्रीत जेवायला काय बनवू आता? माझ्या आवडीचं तुला माहिती आहे ना. काय तुझ्या आवडीचं सांग. आज पहिला सोमवार आहे, श्रावणी सोमवार मधला. मी भिजत तर काय नाही घातलेलं ते आपण दुपारी वालाची भाजी केलेली होती. आज संध्याकाळी काय बनवू सांग. मला थोडा विचार पडलाय काय बनवू पटकन. सोयाबड्डी. तुझा पत्ता आहे सोयाबड्डी बोलेगा तू. सोयाबड्डीचं काय बनवतात? काय राईस. सोयाबड्डी बिर्याणी. प्रीतचं फेवरेट आहे. जेव्हा विचार करावा लागतो जेवायला काय बनवू तेव्हा एकच म्हणजे भात बनवायचा. त्याच्यामध्ये सोयाबीनचे दाणे बोलतात. सोयाबीन टाकायचं आणि जेवढ्या काय भाज्या म्हणजे एक प्रकारचे आपला बिर्याणी राईसच असतो. सगळ्या भाज्या वगैरे टाकून. फ्लॉवर भात. आपण फ्लॉवर पण चालतं. फ्लॉवर भात बोललो. काय म्हणतात त्याला? गाजर. पुलाव भात मेन म्हणजे असं. मला माहिती आहे तू तेच बोलणार. ठीक आहे चालेल. उद्या तू सांगणार आहेस ना जेवण काय बनवू. मी सकाळपासून सकाळ संध्याकाळ आणि रात्रीचं जेवण आहेत मला तू सांगणार आहेस की काय बनवू ते. तुम्ही पण सांगा. सजेशन द्या. नेहमीचा प्रश्न आम्हाला पडलेला जेवायला काय बनवू. संगीताला सजेशन द्या थोडस. म्हणजे मला ती चमचमीत जेवण देईल. तू पण सांग. मी सांगणारच आहे तुला. जिरा राईस विथ राजमा. आता राईसच खायचं आहे. श्रावण पकडलं. राजमा चावल. आणि आता श्रावण पकडले सगळे राईस बनवायचे आपल्याला. ठीक आहे. तर चला मंडळी जेवण बनवूया आपण. आमचा राईस रेडी आहे. कुकरमधला पुलाव भात मस्त. त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे. गाजर होतं आणि शिमला मिरची. त्याच्यामध्ये लोणच्या सोबत पण खाऊ शकतात. दही सोबत कोशिंबीर सोबत सुद्धा आपण हा भात खाऊ शकतोय. मस्त झालाय गरम गरम. आताच कुकर ओपन केलेला आहे. प्रीतलाच सांगितलेला. तर या जेवायला. बिर्याणी. येस. तर मंडळी आता जेवलो आम्ही. मस्त झाला होता भात आणि भांडी वगैरे सगळं घासून झालं. उद्यासाठी भिजत घातलेला आहे. उद्या मसूरची भाजी करायची आहे. त्यासाठी भिजत घातलं मी. सगळं क्लीन वगैरे केलं आणि आता मस्त आम्ही दोघंजण पिक्चर बघणार आहोत नेटफ्लिक्सवर. महाराजा म्हणून पिक्चर आहे तर तो बघतोय आम्ही आता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.